नमस्कार मित्र हो, यशसिद्धी द मास्टर माइंड या चॅनलवरती आपलं हार्दिक स्वागत करतो. परिवर्तन हा सृष्टीचा नियम आहे, म्हणून सृष्टी सदैव हरित क्रांतीच म्हणजे सृष्टीमध्ये सदैव हरित क्रांतीच नांदत असते. काही ठिकाणी काही काळापुरता दुष्काळ पडला किंवा महापुरासारखे काही भयानक जरी घडले तरी सृष्टी त्यातून नियोजनबद्ध रचनात्मक कार्य घडवून घेते. म्हणजे माणसाने सृष्टीचा हा नियम अंगीकारून स्वतःला बदलवलं पाहिजे. जीवनात अनेक लोकांकडून किंवा प्रसंगातून माणसाला चांगला बदल घडवण्यासाठी संधी मिळत असते. त्याचे वेळीच सुवर्णसंधी म्हणून सोनं करून घ्यायला हवे. आपल्या जीवनातील काही लोक किंवा घटनांवर दोष ठेवून स्वतःला कोणत्या तरी मानसिक विकारात गुरफटवून परिवर्तनापासून स्वतःला वंचित करू नये. कारण आपण जसा निर्णय आणि ज्या तत्वांवर निर्णय घेत राहतो अगदी त्याचप्रमाणे जीवनाचे टप्पे ओलांडावे लागतात. निर्णय योग्य असतील तर योग्यच आणि चांगलीच फलनिष्पत्ती पदरी पडते, आणि निर्णय अयोग्य असतील तर त्याच मार्गावरून त्याच प्रकारच्या मार्गावरून आपल्याला चालत बसायची वेळ येते. ईश्वराने रावणाला पण सुधारण्यासाठी बिभीषण, मंडोदरी यांच्या सूचनेवरून सांगण्यावरून सुधारण्याची संधी दिली होती. पण त्याच्यातील राजस व तामसी प्रवृत्तींना तामसी प्रवृत्ती यामुळे स्वतःच्या अहंकार, दंभ अशा असुरी प्रवृत्तींना कधीच पश्चातापाच्या अश्रूत त्याने मिसळून दिले नाही. त्यामुळे रावणासारख्या प्रकांड पंडिताच्या पदरी सोन्यासारखी लंका म्हणजे सोन्याने मढलेली लंका गमावणे पडले. त्याचबरोबर त्याने आयुष्यभर केलेल्या तपस्या ह्या व्यर्थ घालवाव्या लागल्या. समोरच्यांना ज्यांच्या त्यांच्या प्रवृत्तीनुसार वागू द्या. त्यांच्या वाईट प्रवृत्तींना आपण थोपवू शकत नाही, परंतु त्यांना कोणत्या दगडाने कधी ठेचून काढायचे हे ईश्वरी निर्णयावर अवलंबून असते. एक गोष्ट मनात ठासून ठेवा, परमेश्वर चांगल्या दगडाला छन्नी हातोडीच्या घावाने मूर्तीचे रूप देतो आणि कणखर दांड दगडांना म्हणजे वाईट प्रवृत्तीच्या लोकांना सुतकीसारख्या पोलादी हत्याराने ठेचून त्याचे तुकडे उडवितो. ईश्वर प्रत्येकाला सुरळीत जीवन जगण्यासाठी बऱ्याच संधी, इशारे देत असतो. फक्त माणसाने त्या वेळेवरच ओळखून स्वतःला सावरून परिस्थितीशी मोडते घेऊन परिस्थितीशी सांगड घालून स्वतःला बदलवण्याचा कटाक्षाने प्रयत्न करायला हवा. निश्चितच आपल्या जीवनाचे सोनं होऊ शकते. माणसाला जर बदलायचेच असेल तर क्षणात बदलू शकतो, नाहीतर त्याला अनंत काळ देखील पुरत नाही. सो चेंज युअर ॲटिट्यूड, चेंज युअर लाईफ. मित्र हो, हा चॅनल सबस्क्राईब करा, हा व्हिडिओ खूप ठिकाणी शेअर करा, बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मातृभूमी.